श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। वैशुष भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। स्वामी कृपा सदैव तुमच्यावर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते व आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर आजचा आपला विषय आहे मकर संक्रांती। मकर संक्रांतीला संक्रांत आपण म्हणतो। संक्रांत कशावर आहे असं पण आपण बऱ्याच वेळा बोलतो। तर संक्रांत हा सण कसा साजरा करतो, का करतो, कशासाठी करतो, हा सण कुठल्या देवतेचा आहे, कुठल्या देवतेची आपण आराधना केली पाहिजे आणि कुठल्या देवतेचा हा दिवस समर्पित आहे, हेही आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया। ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य हे प्रत्यक्षदर्शी देव आहे। म्हणजे कुठले देव आपल्याला दिसतात का बरं? नाही, आपल्याला प्रतिमा दिसते, फोटो दिसतो, पण सूर्य देवता जे आहे ते प्रत्यक्ष दर्शन देतात आपल्याला। रोज सकाळी सूर्य जेव्हा उगवतो म्हणून त्यांना आपण प्रत्यक्षदर्शी देव म्हणून सूर्य देवता आहे। आणि चंद्र देवता पण प्रत्यक्षदर्शी आहे। चंद्र व सूर्य देवता हे आपल्याला प्रत्यक्ष दर्शन रोज देत असतात। तर ते आपण जाणून घेऊया। हे देवता आहे, रोज दर्शन देणारे देवता आहे। नवग्रहामध्ये सूर्याला नवग्रहाचा राजा म्हणून सूर्याला ओळखले जाते। जे नवग्रह असतात ना त्याचा राजा म्हणून सूर्य प्रतिनिधित्व करत असतो। ज्याचे ग्रह नीट, ज्याचा सूर्याचा प्रबळ त्याचे ग्रह नीट आहे असेही म्हटले जाते। म्हणजे सूर्य प्रबळ असला पाहिजे। आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी मकर संक्रांती हा सण शास्त्राला कसा जोडलाय हे पण बघूया। वैज्ञानिकानुसार ऋषीमुनींनी हा सण शास्त्रासोबत कसा जोडला हेही बघूया। काय असते, पौष महिना सुरू झालेला असतो। संक्रांत ज्या महिन्यात असते त्या महिन्यातनी पौष महिन्यामध्ये खूप जास्त थंडी असते, थंड वातावरण असते। तर आपल्या शरीराचा कसा बचाव करावा, काय खावं ज्याने आपल्या शरीराला ऊब भेटेन, उष्णता भेटेन, हा सगळा विचार आपल्या पूर्वजांनी केलेला आहे। तर त्यासाठी तीळ आणि गूळ एकत्र करून खाण्याचा आपल्याला हा तो एक मंत्र दिलेला आहे असं समजा। तर तो मंत्र आपल्याला देऊन दिलेला आहे पूर्वजांनी आणि गुरुवर्यांनी। तर या महिनाभरातनी तीळ गूळ आपण सतत खात असतो। त्या तीळगुळ पोळी करतो, तिळगुळाचे लाडू करतो, वडी करतो, असं म्हणजे प्रत्येक गोष्टीतनी तिळाचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो आणि ते पोटात जाते। त्यामुळे आपल्या शरीराला एक ऊब भेटते, उष्णता भेटते। हा झाला शास्त्रज्ञानुसार आणि आपल्या पूर्वजांनी ठेवलेला ठेवा। ते झाला। आता तिळगुळ का खातात? तर या महिन्यातनी आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते म्हणून आपण या महिन्यात तिळगुळ खातो। तर यानंतर बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी सण म्हटले जाते। हो, खिचडी सण म्हटले जाते। जसं आपण म्हणतो आता 15 तारखेला मकर संक्रांती आहे, तर ते काय म्हणणार का 15 तारखेला खिचडी हा सण आहे। तर खिचडी हा सण का म्हटला जातो? या दिवशी खिचडीचे महत्त्व फार आहे। खिचडी बघा, तुमचे पूर्वज आजी वगैरे किंवा तुमच्या गावी अशी पद्धत असेल का संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठायचं, खूप छान गरम पाण्यातनी तीळ घालायचे, तीळ घालून त्या पाण्याने आंघोळ करायची किंवा आंघोळ घालून द्यायच्या मोठे लोक। आणि त्यानंतर सगळ्यात घरातनी कुठलाही नाश्ता नाही, कुठलंच काही बनायचं नाही, फक्त मुगाची खिचडी सकाळी चुलीवर बनायची। ती दिवसभर आपल्याला खायची, तिळगुळ खायचं दिवसभर। आई जेव्हा सुगड्याचं पूजा करायची त्यानंतर तिळगुळ भरपूर प्रमाणात खायला भेटायचं। एक वाटी असं तिळगुळ खायला द्यायचे आणि दिवसभर मुगाची खिचडी, लोणचं, पापड, त्यासोबत दही असं काही काही असून आपल्याला दिवसभर तेच खायला लागायचं। सायंकाळच्या वेळेला तिळाची पोळी पद्धतीनुसार, गुळाची पुरणपोळी ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार त्याच्या घरी बनायचं ते मग भेटायचं। पण पहिले काय व्हायचं, मुगाची खिचडी ही सगळ्यात पहिले सकाळी 6 वाजता चुलीवर शिजून तयार राहायची। दिवसभर आपल्याला तेच खायचं असायचं। दुपारी 3 वाजता 4 वाजता भूक लागली तरी आई आपल्याला कुठलाच खाऊ वगैरे द्यायची नाही, त्या दिवशी फक्त मुगाची खिचडी खायची। तर या मुगाच्या खिचडीचे त्या दिवशीचे महत्त्व हेही आपण जाणून घेऊया। शास्त्रानुसार खिचडी हे पूर्ण अन्न आहे, म्हणजे पूरक अन्न आणि पूर्ण अन्न। खिचडी जेव्हा आपण आजारपणातून उठतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले डॉक्टर असो किंवा आपल्या घरचे जुने लोक असो काय द्यायला सांगतात हो? ते म्हणतात याला खिचडी द्या, खिचडी दिल्याने याला बरं वाटेल। कारण की खिचडी हे पूरक अन्न आहे, ताकद, प्रोटीन, ऊर्जा सगळं काही या खिचडीतून तुम्हाला भेटत असते, म्हणून खिचडी देण्याचा सल्ला दिला जाते। तर आता तुम्हाला एवढं कळलं का खिचडी हे पूर्ण अन्न आहे आणि हे का घेतलं जाते। आणि हे थंडीच्या दिवसात जर तुम्ही खिचडीचा उपयोग केला तर तुमच्या शरीराला उष्णता पण भेटते। त्यामुळं खिचडीचा नैवेद्य किंवा खिचडीचा सूर्यदेवाला दाखवले जाते। तांदूळ आणि डाळ ही सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून दाखवले जाते।
तर आता आपल्या खिचडीचा पण काय उपयोग आहे हे पण आता सांगितलं. खिचडीची जी गरमी असते ती आपल्याला सूर्याशी जोडले जाते, कारण की आपण नैवेद्यामध्ये आता मी सांगितलं का नैवेद्यामध्ये आपण काय दाखवतो, रविवारी मुगाची डाळ आणि तांदूळ हे नैवेद्य म्हणून सूर्यदेवाला दाखवतो. त्याला शिजवून काही दाखवत नाही आपण असे दाणे दाखवतो, कारण की सूर्यदेवाला आपण नैवेद्य दाखवतो. सूर्यदेवाला नैवेद्य दाखवत असताना शिजवायचं काही गरज नाही आहे. आपण ते घ्यायचं आणि प्लेटमध्ये ठेवून आपल्या सूर्यदेवतेला असा नैवेद्य म्हणून दाखवायचा. तर ते आपण जेव्हा खातो त्या दिवशी आपण ती खिचडी खातो तेव्हा आपला डायरेक्ट संपर्क सूर्याशी होतो, म्हणजे सूर्याशी संपर्क आपला होत असतो, म्हणजे सूर्याशी आपण जोडले जातो. या दिवशी खिचडी खाल्ल्यास सर्व प्रमुख जे ग्रह असतात ना त्याच्याशी आपण जोडले जातो, म्हणजे ते ग्रह आपले प्रबळ होतात. आपल्यावर दृष्टी असन, कुदृष्टी असन तर त्यांची चांगली दृष्टी पडायला लागते, म्हणजे पॉझिटिव्हिटीकडे ते वळायला लागते असंही तुम्ही म्हणू शकता. तर त्या दिवशी जर तुम्ही खिचडी खाल्ली असतात आपले बाकी सगळे ग्रह प्रबळ होतात, पक्के होतात असंही म्हटलं जातं. या दिवशी ही खिचडी खाल्ली असता आपले शरीर सुदृढ होते, निरोगी होते, बलवान होते असंही म्हणतात. तर याचा अनुभव बऱ्यापैकी तुम्ही जुन्या लोक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यांना विचारायचं महत्त्व काय आहे, ते तुम्हाला नक्की सांगतील का हे खिचडी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात होणारे बदल आणि त्याचे फायदे हे आहेच, खूप मोठे फायदे आहे. म्हणूनच हे पूर्वजांनी आपल्याला लावून दिलेलं आहे. आपण हळूहळू ते मागं टाकत चाललो आहे, तर मागं न टाकता त्याला पुढं कसं आणायचं हा माझा थोडासा प्रयत्न आहे. तर त्या दिवशी आपण पोहे उपमा हा नाश्ता न करता खिचडीच तुम्ही दिवसभर घ्या आणि त्याचा तुमच्या शरीरावर तुमच्या मनावर काय परिणाम होतो हे तुम्हाला स्वतः जाणवेल. ग्रह प्रबळ होतात या दिवशी. जर तुम्ही खिचडी आणि सूर्याची आराधना केली तर तुमचे ग्रह प्रबळ होतात. ज्याचे ग्रह प्रबळ असते त्याच्या आयुष्यात कुठलीही उलथापालथ होत नाही, कुठलंही दुष्परिणाम होत नाही. एक काम करायला गेले असल्यास तुमचं काम पूर्ण होत नाही. जर तुमचे ग्रह जर वाईट असतील, तुमचे ग्रह जर जागेवर नसतील तर तुमचं कुठलंही काम वेळेवर होणार नाही. म्हणजे ज्या कामाला अगदी 1 दिवस लागणार ते काम 8 दिवसावर जाणार. ते का होतं? ज्याचे ग्रह प्रबळ नाही त्याच्यासोबत हे होत असतं. ग्रह प्रबळ झाले असल्यास आपली प्रगती होते, उन्नती होते, कुठलंही हातात काम घेतलं ना झटपट होते. त्यामुळे माणसाला आधार लागतो. म्हणूनच म्हणतात देवाचा जर आशीर्वाद पाहिजे पण ग्रह पण प्रबळ पाहिजे असतात. आपल्या सर्व अडचणीवर मात होते, कारण की आपले ग्रह प्रबळ असतात. आपल्याला सूर्याची साथ असते, म्हणून आपले ग्रह प्रबळ असल्यामुळे आपले अडचणीवर आपण नाही मात, म्हणजे आपले ग्रह हे मात करून देतात, कारण की आपले ग्रह प्रबळ आहे. असंही म्हटलं जाते ज्याचे सूर्य बलवान असतो त्याचे भाग्योदय होते, म्हणजे ज्याचा सूर्य बलवान आहे त्याचे भाग्योदय होते. खरंच आहे. सूर्य जर तुमच्यावर कृपादृष्टी बनून असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही, कारण की तसेच सूर्याचे तेज तुम्हाला प्राप्त होते, म्हणजे सूर्यासारखं तेज प्राप्त होतं. बघा एखादा व्यक्ती इतका छान दिसतो, असा वेगळा चेहरा दिसतो, एक वेगळी चमक असते, एक वेगळं आकर्षक असतं. तर त्याचं असं समजून घ्यायचं तुम्ही का याचा सूर्य प्रबळ आहे, याच्यावर सूर्याची दृष्टी आहे किंवा आशीर्वाद आहे असंही म्हणू शकता. तर तो चेहरा असा आकर्षक दिसतो, ग्लो येतो आणि एक प्रभावी चेहरा दिसतो. त्याचं एकच कारण आहे, कुठलं क्रीम नाही, कुठलंच काही नाही, फक्त त्याचा सूर्य प्रबळ आहे म्हणून तो असा दिसतो. म्हणजे एखादं व्यक्तिमत्व असं तुम्हाला दिसलं म्हणजे तुम्ही समजून घ्यायचा का या व्यक्तीचा सूर्य खूप छान प्रबळ आहे, त्याच्यावर त्याची कृपादृष्टी आहे म्हणून तो इतका दिव्य दिसत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हे चंद्राशी निगडीत आहे, म्हणजे चंद्राचे प्रतिनिधित्व करतात. बघा महादेवाला तांदूळ वाहल्याशिवाय महादेवाची पूजा पूर्णच होत नाही. म्हणजे चंद्र भाळी शंकर आहे, शंकरजीच्या माथ्यावर चंद्र आहे, तर तांदूळ हे चंद्राचे प्रतिनिधित्व करत आहे. हे तुम्ही तर उडीद डाळ सूर्याचे प्रतीक आहे. उडीद असतात ना काळी, ते सूर्याचे प्रतीक आहे, ते सूर्याचे प्रतिनिधित्व करतं. म्हणूनच आपण शनिवारी उडीद महादेवाला वाहतो, कारण की ते सूर्याचे प्रतिनिधित्व करत असतात. कारण की आपले मारुतीरायांनी सूर्याला गिळलं होतं, तोंडातनी हे केलं होतं, तर त्याच्यामुळे आपण मारुतीरायाच्या चरणी काळे उडीद वाहतो. हळद बृहस्पतीचं प्रतिनिधित्व करते. बृहस्पती ज्याचा नीट असतो त्याच्या लग्नात कुठल्याच कार्यात बाधा येत नाही. मीठ हे शुक्राचे प्रतिनिधित्व करते. तीळ गुळ हे आपल्या शरीरासाठी या महिन्यातनी पूरक अन्न आहे म्हणून घेतलं जाते. याचं महत्त्व तेवढंच आहे. हे पूरक अन्न आहे, आपल्या शरीराला जे पाहिजे या महिन्यातनी, त्यासाठी हे गुळाचं आणि तिळाचं शास्त्र आपल्याला लावून दिलेलं आहे. तर तूप दान दिल्याने काय होते? तूप दान दिल्याने तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते, लक्ष्मीची कृपा होते. त्यातल्या त्यात गाईचं तूप तुम्हाला दान द्यायचं आहे.
तर आता ही सगळी माहिती झाली. एवढी माहिती देण्याचं ताई काय तात्पर्य आहे हे आता तुम्ही समजून घ्या. आपल्याला या महिन्यात नाही, या दिवशी दान द्यायचं असतं, पण आपण काय केलेलं आहे, हे दान म्हणून वाण करून टाकलेलं आहे. दान आणि वाण याच्यातला आपण अर्थच कधी कळून घेतलेला नाही आहे. तर आज हा आपण अर्थ कळून घेऊया, समजून घेऊया. तर काय होतं, अग्निपुराणामध्ये हे लिहिलेलं आहे का सूर्य जेव्हा उत्तरायण करत असतो, सूर्य उत्तरायण कधी करतो, संक्रांतीच्या दिवशी करतो, मकर संक्रांतीच्या दिवशी करत असतो. जेव्हा सूर्य उत्तरायण करत असतो त्या दिवशी, त्या क्षणाला आपण दान करायचं आहे. तर दान कुठलं करायचं आहे, प्लॅस्टिकचे डब्बे, चमचे, चहा गाळणी हे आपल्याला दान वाण काही करायचं नाही आहे. आपल्याला दान करायचं आहे. हे आपल्याला गुरुवर्यांनी, ऋषीमुनींनी सगळ्यांनी सांगून दिलेलं आहे का तुम्ही दान करा, वाण करू नका. तर आपण काय करतो, महिनाभर चाळणी, चमचे काय असतं ते सगळं आपण वाटत असतो, हे करत असतो. तर हे वाण आपल्याला करायचं नाही. आपल्याला जेव्हा सूर्य उत्तरायण करत असतो त्या क्षणाला, त्या दिवसातनी तुम्हाला दान करायचं आहे. आणि दान काय करायचं आहे तुम्हाला, मुगाची डाळ, तांदूळ, गूळ, तीळ, तूप आणि हळद. हळद हे बृहस्पतीचं प्रतिनिधित्व करते. हळद आणि मीठ मुख्य म्हणजे मीठ तुम्हाला दान द्यायचं आहे. कारण की मीठ दान दिले असता तुमच्या घरातनी लक्ष्मी प्राप्ती होते. लक्ष्मीला खूप आवडणारं आहे मीठ. जेव्हा तुम्ही मीठ दान करता तेव्हा तुमच्यावर लक्ष्मीची एक वेगळी कृपादृष्टी होते. आणि याच दिवशी उत्तरायण चालू असताना तुम्ही दान दिले असता त्याचे अधिक महत्त्व तुम्हाला प्राप्त होते. आणि अग्निपुराणामध्ये असं लिहिलं आहे, जो व्यक्ती या उत्तरायणामध्ये दान करतो तो देवाच्या अधिक जवळ जातो. जसं की महादेवाचा आशीर्वाद लागत असेल, महादेवापर्यंत मेसेज पोहोचत असेल तर तुम्हाला नंदीचा सहारा घ्यावा लागतो. विष्णूपर्यंत जायचं असेल तर नारद मुनीचा तुम्हाला सहारा घ्यावा लागतो. पण आजचा दिवस तुमच्यासाठी एवढा मोकळा असतो, एवढा मानव जातीसाठी खूप मोठा असतो का तुम्ही आज जर दान करसाल तर प्रत्यक्ष तुम्ही देवापर्यंत तो दानाचं जे पुण्य आहे तुम्हाला देव तुमच्या याच्या खात्यावर लिहून देणार. प्रत्यक्ष त्या दिवसाचा त्याच दिवशी हिशोब होणार. कण तुम्हाला काही हिशोब करायची गरज नाही आहे. तो हिशोब तेव्हाच होऊन जाणार आहे. मग हे दान कसं करायचं, जेव्हा तुम्ही तांदूळ दान करता तेव्हा तुमचं आद्य देवता जे काही आहे, महादेव आहे, विष्णू आहे, कोणाची कुलदेवता लक्ष्मी तुळजाभवानी असते, तर कोणाचे दत्तात्रय प्रभू पण असतात, कोणाचे स्वामी समर्थ पण असतात. हे सगळं काही आहे. तर कुठल्याही एकाच देवाचं नाव घ्यायचं आहे. जसं तुम्हाला आता तूप दान द्यायचं आहे तर ते दान देताना म्हणायचं ओम नमः शिवाय किंवा ओम नारायण नमः असं म्हणायचं आणि ते दान करायचं आहे. जेव्हा तुम्ही आपल्या आद्य देवताचं एकच तर ते नाव घेऊन जेव्हा तुम्ही दान देत असता तेव्हा ते दान त्यांच्या चरणापर्यंत लीन होत असते. त्या दिवसाचं मी महिन्याभराचं बोलत नाही आहे, डब्या चमच्याचं नाही बोलत आहो मी, त्या दिवसाचं उत्तरायणाचंच वाण बोलत आहे. त्या दिवशी तुम्ही ते वाण दिले असतात. फक्त खिचडीचं खिचडीला जे साहित्य लागतं ते आता मी तुम्हाला सांगितलं. ते दान देत असताना तुम्ही जेव्हा तांदूळ त्या समोरच्याला देत असता आणि त्यातल्या त्यात दान घरी बोलून द्यायचं नाही आपल्याला. हे दान सूर्याचं दान आहे. सूर्याचं दान हे आपल्याला घरी गरजू व्यक्ती बोलून नाही द्यायचं आहे. आपण हे दान तिथे जाऊन जिथं तो भेटेल, नाही भेटत तुम्हाला तर मंदिरात नेऊन ठेवा. प्रत्येक वस्तूवर हात ठेवा आणि तुमच्या आराध्य देवतेचं नाव म्हणा आणि ती वस्तू तिथं ठेवून द्या. तर ते दान मग आपोआप गरिबापर्यंत जात असतं. कारण की मंदिरातले लोक उचलून ते गरिबापर्यंत पोहोचवतात किंवा जे काही असेल त्यांचं. पण आपण तर दान दिलेलं आहे, त्या काळात दिलेलं आहे, उत्तरायणाच्या वेळेस दिलेलं आहे, हे तुमच्या लक्षात ठेवा. आणि मग ते दान झालं का तुमच्या ते आद्य देवतापर्यंत तुमची ती काय आहे, उत्तरायणामध्ये जे तुमचं झालेलं आहे दान ते तुमच्या आद्य देवतापर्यंत जाते. आणि आद्य देवत तुमच्यासाठी हात मोकळे करून त्या दिवशी तुम्हाला, आता असंही म्हणतात, आता तुम्ही म्हणसाल हातचाल ताई असं काय म्हणताय तुम्ही, तर असं म्हणतात स्वर्गाचे दारसुद्धा त्याच्यासाठी उघडे असतात. तर एवढं मोठं महत्त्व आहे या दिवसाचं, मकर संक्रांतीचं, सूर्याचं. तर आपण या दिवसाचं आता बऱ्याच माझ्या भगिनींनी असं करून टाकलेलं आहे का चमचे द्या, चाळणी द्या, प्लेट द्या, वाट्या द्या. तर हे असं न करता हे असं वाण द्या असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर असं तुम्ही वाण द्या. आणि या दिवसाचा खूप मोठा एक विशेष महत्त्व आहे. सूर्याशी निगडीत हा दिवस आहे. ज्याचा सूर्य प्रबळ त्याच्या आयुष्यात कुठलंच काही कमी पडत नाही. सूर्याशी निगडीत ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आणि हे मी साहित्य तुम्हाला दाखवते बघा. हे तांदूळ आहे, तांदूळ घ्यायचे. ही मुगाची डाळ आहे, म्हणजे मूग आहे अख्खे, डाळ पण घेऊ शकता. हे तूप आहे गाईचं. हे हळद आहे, मीठ आहे,
आणि हे तीळ आणि गूळ आहे. एवढं जरी तुम्ही दान दिलं तरी तुमच्यासाठी खूप उत्तम आहे, खूप छान आहे. आपल्याला जेवढं घडतं तेवढंच करायचं. आपण खूप काही करायला जायचं नाही, पोतभर धान्य पण द्यायला जायचं नाही कोणाला, कारण की आपल्याला जेवढं सामर्थ्यता आहे तेवढंच दान द्या म्हणून आपल्याला सांगितलेलं आपल्या गुरुनी. तर एवढंही दान दिलं तरी तुम्ही खूप उत्तमाचं, कारण की त्या दिवशी उत्तरायण होत आहे. तर एवढं दान मी देणार आहे, तुम्हीही द्या. तर हे झालं आपलं दानाचं. तर सूर्याशी निगडीत हा एकच दिवस आपल्याला भेटतो, तर तुम्हाला जेवढं जमतं, जेवढं तुमच्या सामर्थ्याप्रमाणे होईल तेवढं तुम्ही करा. आणि खरोखर सांगते, सूर्याची ज्याच्यावर दृष्टी असते, सूर्याचा ज्याच्यावर आशीर्वाद असतो, त्याला आयुष्यात कुठलंच कमी पडत नाही, कारण की ते ग्रहाचे राजा आहे. ग्रह ज्याचे नीट आयुष्यात त्याचं सगळं सुरळीत होतं. तर ही कशी वाटली माहिती तुम्हाला, ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि काही प्रश्नही असेल तर ते नक्की विचारा. प्रश्नाचे उत्तर द्यायचं मी नक्कीच प्रयत्न करीन. वैशूज भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असते. सामर्थ्य कसे वाढवायचे आणि जे काही आपलं जुने पुराणे आपला इतिहास संपत चाललेला आहे तो कसा पुढे आणायचा, आपल्या मुलांपर्यंत हा कसा टिकवायचा, याचा मी थोडासा प्रयत्न करत आहे. तर निरोप घेते. तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर पुन्हा भेटूया अशाच छानशा छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.